नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. नवोदय विद्यालय समितीमार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. एकूण या ठिकाणी 1,377 जागांसाठी वॅकन्सी निघालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करायचे आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल, BCom झालेलं असेल, BCA झालेलं असेल, BSc झालेलं असेल, इतर डिग्री तुमची कुठली झालेली असेल किंवा ITI तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, वयोमर्यादा काय असणार आहे व इतर पात्रता काय लागणार आहे, कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे नवोदय विद्यालय समिती यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे स्टाफ नर्स या पदासाठी निघालेली आहे. या पदासाठी एकूण 121 वॅकन्सी आहे. कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप बी साठी आहे. एकूण या ठिकाणी 5 वॅकन्सी या पदासाठी आहे. ऑडिट असिस्टंट या ग्रुप बी साठी वॅकन्सी आहे. या पदासाठी 12 वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहेत. त्यानंतर ज्युनियर ट्रान्झॅक्शन ऑफिसर या पदासाठी एकूण 4 वॅकन्सी आहे. लीगल असिस्टंट या पदासाठी एकूण या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे. स्टेनोग्राफर ग्रुप सी साठी एकूण 23 वॅकन्सी आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी एकूण 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे. कॅटरिंग सुपरवायझर या पदासाठी 78 वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरीट असिस्टंट या पदासाठी एकूण या ठिकाणी 21 वॅकन्सी आहे. त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरीट असिस्टंट ग्रुप सी साठी एकूण या ठिकाणी 360 वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहेत. इलेक्ट्रिशियन कम प्लंबर या पदासाठी टोटल 128 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. त्यानंतर लॅब अटेंडंट ग्रुप सी साठी 161 वॅकन्सी आहे. मेस हेल्परसाठी 442 वॅकन्सी या ठिकाणी आहे. मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी 19 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेले आहे. तर या ठिकाणी फिमेल स्टाफ नर्स या पदासाठी लेवल 7 नुसार तुम्हाला 44,900 ते 1,42,400 रुपये इतकं दरमहा दिलं जाईल. 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. BSc हॉनर्स तुमचं झालेलं असेल नर्सिंगमध्ये किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल किंवा पोस्ट बेसिक BSc नर्सिंग तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. रजिस्टर नर्स तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी जी आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी तुम्हाला लेवल 6 नुसार 35,400 ते 1,12,400 रुपये वेतन मिळेल. 23 ते 33 वर्षाच्या दरम्यान वय तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल आणि 3 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. ऑडिट असिस्टंट या पदासाठी 35,400 ते 1,12,400 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. BCom तुमचं झालेलं असेल, 3 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर या पदासाठी 35,400 ते 1,12,400 रुपये वेतन तुम्हाला मिळेल. 32 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. मास्टरेट डिग्री तुमची झालेली असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. हिंदी विथ इंग्लिश कंपल्सरी तुमची मास्टरेट डिग्री असणं आवश्यक आहे. त्यानंतर लीगल असिस्टंट या पदासाठी तुम्हाला 35,400 ते 1,12,400 रुपये वेतन दिलं जाईल. 23 ते 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या पदासाठी आहे. डिग्री तुमच्याकडे असेल लॉमध्ये, 3 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर स्टेनोग्राफर या पदासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपये वेतन दिलं जाईल. 18 ते 27 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 12वी पास तुम्ही असाल आणि डिटेक्शनचा स्पीड तुमचा 10 MTSला 80 वर्ड पर मिनिट आणि ट्रान्स्क्रिप्शनचा 50 MTS इंग्रजीमध्ये आणि 65 हिंदीमध्ये या ठिकाणी कॉम्प्युटरवरती असणं आवश्यक आहे. त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपये वेतन दिलं जाईल. 18 ते 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे तुमचं BCA झालेलं असेल, BSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, IT झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा BE BTech तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्स ITमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर कॅटरिंग सुपरवायझर या पदासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपये वेतन दिलं जाईल. 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल हॉटेल मॅनेजमेंटमध्ये किंवा या ठिकाणी ट्रेड प्रोफेशनची सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल. कॅटरिंगमध्ये 10 वर्षापर्यंतचा सर्व्हिस एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरीट असिस्टंट या पदासाठी तुम्हाला 19,900 ते 63,200 रुपये वेतन दिलं जाईल. 18 ते 27 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे.
12वी पास असाल आणि तुमचा टायपिंगचा स्पीड इंग्रजीचा 25 वर्ड पर मिनिट आणि हिंदीचा 30 वर्ड पर मिनिट या ठिकाणी असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी जी आहे ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट या पदासाठी 19,900 ते 63,200 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 27 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 12वी पास तुम्ही असाल आणि तुमच्या टायपिंगचा स्पीड 30 शब्द पर मिनिट या ठिकाणी इंग्रजीमध्ये आणि 25 शब्द पर मिनिट हिंदीमध्ये टायपिंगचा असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे इलेक्ट्रिशियन कम प्लंबर या पदासाठी 19,900 ते 63,200 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 40 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 10वी पास तुम्ही असाल आणि ITI तुमचा संबंधित ट्रेडमध्ये झालेला असेल. इलेक्ट्रिशियन वायरमॅन यापैकी एक तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर लॅब अटेंडंट या पदासाठी तुम्हाला 18 ते 56,900 रुपये वेतन दिलं जाईल. 18 ते 30 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 10वी पास तुम्ही असाल आणि डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्निशियन तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मेस हेल्पर या पदासाठी 18 ते 56,900 रुपये इतके वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 30 वर्षाची वयोमर्यादा आहे. 10वी पास तुम्ही असाल, 5 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी 18 ते 56,900 रुपये इतके वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 30 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 10वी पास तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर या ठिकाणी सर्व पदांसाठी तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर एज रिलॅक्सेशन दिलं जाईल. SC/ST साठी 5 वर्षाचं, OBC साठी 3 वर्षाचं आणि इतर देखील एज रिलॅक्सेशन या ठिकाणी दिले जातील. या ठिकाणी सिलेक्शन जे आहे तुमचं एक्झामच्या माध्यमातून आणि इंटरव्ह्यूच्या माध्यमातून केलं जाणार आहे. एक्झाम संदर्भातील सिलेबस पोस्ट वाईज आपल्याला जाहिरातीमध्ये अशा प्रकारे दिलेलं आहे. अर्ज जे आहे त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल. अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आता आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.